असं तुम्हाला हे केलं, पण यावेळेस त्यांचं एक प्लॅन आहे की 2 जागात तुमची बोळवण करायची आणि मग मवियाची पूर्ण आघाडी करून तुम्ही त्याला मान्यता देणार का? अकोल्याचं त्यांनी सुरुवातीला एक हे दिलंय तुम्हाला, ज्याला आपण मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो, त्याच्यामध्ये काय आहे. मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो, काय त्याच्यामध्ये. मी उद्या सर यूपीमध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो, मला चिंता नाही आहे कुठल्या मतदारसंघातली. इतरांना मतदारसंघाची चिंता असते, मला मतदारसंघाची चिंता नाही आहे. आरक्षणाचा तिढा या सरकारकडून सुटला जाईल असं वाटतं की राज्य मागासवर्ग आयोगाला 7 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा सांगितलेलं आहे, शक्य आहे का हे? एक लक्षात घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, कारण का निर्णय झालेला आहे. तेव्हा मी या सरकारला असं म्हणतो, प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा लागेल, आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला असं देऊ शकतो. प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल. तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. सर, तलाठी भरतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सरळ सेवा भरती ही एमपीएससी झाली पाहिजे आणि एमपीएससी सुद्धा यासाठी सक्षम आहे, पण असं होत नाहीये. तर या सगळ्यावर तुमचं मत काय? मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे 2 भाग आहेत, त्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इश्यू होता 36 जणांचा. मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असणारं नावं डिस्प्लेस करा. त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते आता डिस्प्ले करणार आहेत. शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही ह्याची होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस केलं. परीक्षा झाली, परीक्षा झालेल्यांना रँक वाईज त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी. 36 पोस्ट असतील तर पहिले 36 लागले, कॉन्ट्रोवर्सी होतच नाही. तेव्हा पोर्टल सिस्टम वापरावं आता. थँक्यू. तर प्रकाश आंबेडकर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. मला मतदार संघाची चिंता नाही असं सुद्धा यावेळी त्यांनी नमूद केलेलं आहे.